श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून नाशिकच्या गोदावरी तीरावरती असलेल्या प्राचीन कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी आता पहाटे 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन खुलं करण्यात आलंय। मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून भाविकांसाठी स्त्री आणि पुरुष अशा 2 स्वतंत्र रांगा करण्यात आल्या असून भाविकांचं लवकरात लवकर दर्शन होऊन बाहेर पडण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। पावसाची शक्यता बघता मंदिराला वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मंदिराला विद्युत रोषणाई आणि पुष्पहारांची सजावट देखील करण्यात आली असून 200 लोकांचं पथक मंदिर प्रशासनाकडून नेमण्यात आलेलं आहे। श्रावण मास आजपासून आरंभ झालेला आहे। आपण नाशिकच्या पंचवटीमधील अतिप्राचीन असे कपालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। महादेव मंदिरामध्ये गुरुजींकडून जो आहे सकाळपासून जो दुग्ध अभिषेक असेल, मधाचा अभिषेक असेल, पंचामृताचा अभिषेक असेल तो या ठिकाणी करण्यात येत आहेत। भाविकांची असंख्य गर्दी या ठिकाणी आज पासून सुरुवात झालेली आहे। श्रावणाचा पहिलाच दिवस म्हणून भाविक हे पहाटे 5 वाजेपासून जे आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या ज्या आहेत त्या रांगांचं या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मंदिर प्रशासनाकडून बाहेर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई जी आहे ती देखील करण्यात आली आहे। भाविकांसाठी पावसाचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप देखील या ठिकाणी बाहेर जो आहे प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत मंदिराचे गुरुजी जे आहेत गुरुजी काय सांगाल, कशा प्रकारची प्रशासनाकडून तुमच्या व्यवस्था करण्यात? इथे उत्तम व्यवस्था आहे। सध्या इथे प्रशासक मंडळ आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी यावर्षी सगळी व्यवस्था केलेली आहे। इथे मदतीला 200 जणांचं पथकसुद्धा आहे। आपल्या कपालेश्वर मंदिरात 4 श्रावण सोमवारी प्रचंड गर्दी असते आणि 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्यफल कपालेश्वरच्या दर्शनात सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे कायम भाविकांचा राबता असतो। सकाळी 4 ते रात्री 12पर्यंत मंदिर खुलं राहणारे भाविकांच्या शिवभक्तांना दर्शनाकरता। आणि कपालेश्वराचं महत्त्व अनेक वर्ष प्राचीन मंदिर असल्यामुळे कायमच आहे आणि श्रावण महिन्यात 4 सोमवार, 4 शनिवार, प्रदोष यावेळेस भाविकांची प्रचंड गर्दी असते। पद्मपुराणात त्याची कथा आलेली का भगवान कपालेश्वराचं महत्त्व त्याच्यात आलेलं आहे। पद्मपुराणात सांगितलं आहे का 12 ज्योतिर्लिंगांचं पुण्यफल कपालेश्वराच्या दर्शनाने मिळतं। भगवान शंकरांना ब्रह्महत्या झाली होती आणि नंदीने आपल्या ब्रह्महत्येचा मार्ग, मुक्तीचा मार्ग भगवान शंकरांना सांगितला का अरुणा गोदावरी संगमात स्नान केल्यावर तुमची मुक्तता होईल ब्रह्महत्येतून। म्हणून भगवान शंकर ब्रह्महत्येतून मुक्त झाले आणि त्यामुळे भगवान शिवाचं एक आनंद स्वरूप हे आहे। त्यामुळे भगवान शंकरांच्या असणाऱ्या आनंद स्वरूपाचं दर्शन घेतल्यावर जीवनात प्रत्येकाला आनंद, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौख्य मिळतं असं याचं महत्त्व आहे। त्यामुळे भगवान शंकरांचं हे प्राचीन तीर्थस्थान, प्राचीन मंदिर हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि पद्मपुराणात त्याचा उल्लेख आहे। ओम नमः शिवाय। नक्कीच आपण आपल्यासोबत मंदिराचे जे गुरुजी होते त्यांनी सांगितलं की प्राचीन मंदिरात जे आहे जे अनन्यसाधारण असं महत्त्व या मंदिराला आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।